आपल्या आयुष्यामध्ये सूर अत्यंत महत्वाचे असतात आणि तेच बासरीच्या माध्यमातून घेऊन आज आपल्याबरोबर विवेक सोनार आलेले आहेत सलाम महाराष्ट्रामध्ये. आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत. नक्कीच. मगाशी आपण बघितलं तुम्ही आयुर्भैरव बद्दल बोलात, इतकं छान सांगितलं, तुमच्या गुरूंच्या बद्दल बोलात. तुम्ही पंडित हरिप्रसाद चौरासी यांकडे शिकलेले आहात 11 वर्ष. त्या अनुभवाबद्दल नक्कीच ऐकायला आवडेल. शिकतोय अजूनही. विद्यार्थी आहे त्यांचा आणि अजून राहणार आहे काय. त्यांच्याकडचा अनुभव म्हणजे बोलावं तितकं कमी आहे. आणि त्यांच्यासारखा गुरु लाभणं ही पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शिकवण्याच्या बाबतीत तर त्यांचं तंत्र खूपच वेगळं आहे आणि खूप छान आहे. म्हणजे एकाच वेळेस आमचे सिनियर मंडळी जसं राकेश चौरसिया, रूपक कुलकर्णी, आणखीन जे काय आहेत ते असो किंवा माझे ज्युनियर असेल कोणी, सगळे आम्ही एकाच याच्यात बसतो, एकाच क्लासमध्ये, वेगवेगळ्या बॅचेस नाही. आणि गुरुजींचं देणं हे असं आहे, सगळ्यांसमोर असं ओपन करून ठेवलं आहे की त्यातनं ज्याला जे वाटेल त्याने ते घ्यायचं. आणि समजून सांगताना पण खूप छान पद्धत आहे त्यांची. पण एकदा असा विषय निघाला होता रागाबद्दल की मेलोडी ही निर्माण कशी करायची, कसं काय करायचं. म्हटलं की सुरात तुम्ही पूर्ण घडून गेलं पाहिजे, त्या रागामध्ये पूर्ण तुम्ही एकजीव झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल अनुभव सांगितलं. मैं जब बजाता हूँ बोले तो बस ये जो सारे गाँव पदनी जो स्वर है वो मेरे सामने से खड़े हो जाते और बोलते मुझे ले लो मुझे ले लो. क्या बात है. काय सुंदर कन्सेप्ट आहे. क्या बात आहे. तर सुंदर आहे. म्हणजे हे ऐकूनच भारावून जातं. आणि मग विचार कसा करायचा रागाबद्दल किंवा संगीताबद्दल किंवा स्वराबद्दल कसा विचार करायचा, हे अशा अनेक छोट्या गोष्टीतनं ते सांगत असतात. रागाचा मूळ गाभा काय आहे, राग कसा डेव्हलप करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ते फार छान सांगतात. आणि म्हणजे बघ ना वसंतरा, पैशानं विकत न घेता येणाऱ्या काही गोष्टी असतात, त्याच्यातली गोष्ट आहे की आम्ही त्यांची कॅसेट 1 तासाची ऐकली तरी असं खूप काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं, किंवा 1-2-2.5 तासाचा कार्यक्रम ऐकला. तुम्ही तर अखंड 11 वर्ष त्यांच्याकडे साधना करता. याच्यापेक्षा भाग्य काय दुसरं माणसाला हवं असतं असे वाटतं. तर त्यांनी कुठलीच गोष्ट निषिद्ध मानली नाही. चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि त्याच्यातून पण ते लोकांच्या समोर आलेले आहे. अनेक चित्रपटांना संगीत दिलंय, बरेच फ्युजनचे कार्यक्रम केले. आणि बासरीत आता काय करायचं बाकी ठेवलेलं नाही त्यांनी. जे काय आमच्या डोक्यात एखादा विचार आला तर ते गुरुजींनी करून ठेवलेलं अगोदर. अगदी खरंय. त्यांच्या बासरी वादनाबद्दल बरेच लोक असं म्हणतात, ज्यांनी त्यांचं बासरी वादन प्रत्यक्ष ऐकलेलं आहे किंवा कॅसेटच्या माध्यमातून असेल, की त्यांचं बासरी वादन ऐकताना माणूस एका ज्याला म्हणता येईल की उच्च भावावस्थेत जातो, डिव्हाइन याचा असा अनुभव येतो. त्याबद्दल काय सांगा. नक्कीच तुम्ही म्हटलात ते अगदी योग्य आहे. आणि त्यांच्या वादनात जी जादू आहे त्यामुळेच मी चाळेगाव सारख्या एका गावातून इकडे खेचला गेलो. म्हणजे बालपणी त्यांचे कॅसेट ऐकायचं, ते ऐकून इतकं भारावलं गेलो. आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मला काय बासरीमध्ये काय करायचं आहे किंवा असं काहीच हे नव्हतं. पण बासरी ही माझी छंद म्हणून चालली होती, जोपासत होतो. आणि ती माझे जे गुरुजी पुरुषोत्तम अंतापूरकरजी, त्यांच्याकडे शिक्षण चाललं होतं. ते पण सांगायचे काय चौरस्यांचं ही कॅसेट आहे, हे आहे. त्यामुळे त्या गोष्टी कानावर पडत त्यांच्या जादुई स्वरांमुळे मी इथपर्यंत. अगदी खरं. म्हणजे संगीत हे कुठलंही असो, मला असं वाटतं स्वर, मग ते गाण्याच्या माध्यमातून असो किंवा वादनाच्या माध्यमातून असो, माणसातलं चांगुलपणा जागृत करण्याचं काम हे स्वर करत असतात. अगदी नक्की, अगदी खरी गोष्ट ही आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की रियाज आणि याच्यामध्ये सहनशक्ती, पेशन्स खूप महत्वाचे आहेत. याच्याबद्दल विवेक आपण बोलूया, याच्याबद्दल सांगूया. आणि आता आपण हरिप्रसाद चौरासिया आणि त्यांचे तुम्ही म्युझिक अल्बम आणि याच्याबद्दल बोललेले आहात, तर त्याच्यातली एखादी छोटीशी झलक सुद्धा नक्कीच आपण लोकांना ऐकूया. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा या सुरांसह आपण परत येऊया. सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.